भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनात्मक अनुभव, समन्वय कौशल्य आणि निवडणूक व्यवस्थापनातील सक्षम नेतृत्व लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली असून भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी ते सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभावीपणे कार्य करतील असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केलाय. या नियुक्तीमुळे ठाणे शहरातील निवडणूक तयारीला निश्चितच अधिक बळ मिळणार असून संघटनात्मक शिस्त, नियोजन आणि एकजूट यांच्या माध्यमातून पक्षाची ताकद अधिक भक्कम होईल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येते. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतील जलवाहिनी दुरुस्तीचं काम बुधवारी रात्री पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून शहरात पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आलाय. गेले 15 दिवस लागू असलेल्या पाणी कपातीमुळे पुरवठ्याचं वेळापत्रक विस्कळीत झालं असून ते पूर्ववत होण्यासाठी आणखीन 2 दिवस लागण्याची शक्यता पालिका प्रशासनानं व्यक्त केली आहे. कल्याण फाटा परिसरात महानगर गॅस कंपनीच्या कामादरम्यान महापालिकेची जुनी प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट जलवाहिनी फुटली होती. ही जलवाहिनी जुनी असल्यानं दुरुस्तीसाठी 5 दिवस लागले. मात्र दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरू करता जलवाहिनी आणखीन 3 ठिकाणी फुटल्याचंही निदर्शनास आलं. त्यामुळे पालिकेनं 19 डिसेंबरपर्यंत 50% पाणी कपात लागू करत पुन्हा दुरुस्तीचं काम हाती घेतलं. या कालावधीत शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. अनेक गृहसंकुलांच्या टाक्या रिकाम्या झाल्या तर महापालिकेच्या साठवण टाक्यांमधील पाणी साठाही कमी झाला. ठाणे शहर आणि घोडबंदर परिसरात टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली. काही ठिकाणी पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असला तरी मागणीच्या तुलनेत टँकर अपुरे पडले. खासगी टँकर चालकांकडून 10,000 लिटर पाण्यासाठी 3,000 रुपयांपेक्षा अधिक तर काही ठिकाणी 8,000 ते 9,000 रुपयांची मागणी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. दरम्यान जलवाहिनीची दुरुस्ती दिवसरात्र पालिकेच्या पथकांकडून सुरू होती. अखेर काम पूर्ण झाल्यानंतर शहरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र अनेक संकुलांच्या तसंच महापालिकेच्या साठवण टाक्या रिकाम्या असल्यानं त्या भरून पुरवठ्याचं वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी आणखी 2 दिवस लागण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीची घोषणा केली असली तरी भाजप कार्यकर्त्यांनी युतीच्या विरोधात दंड थोपाटले असून विविध मंडळांमध्ये मेळाव्याद्वारे शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात कोपरी भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी युतीविरोधात पहिली ठिणगी टाकल्यानंतर कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही युती झाल्यास 50% जागांची मागणी केली आहे. अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या 8 वर्षात शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलेली मारहाण, दाखल केलेले गुन्हे, समाजकार्यात केलेले हस्तक्षेप, दादागिरी, युती धर्मात टाकलेला मिठाचा खडा अशा अनेक कृष्णकृत्यांचा पाढा भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या समक्ष वाचला. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनीही शिवसेनेच्या कारभारावर नाराजी दर्शवत युती केल्यास भाजपला समसमान हक्क मिळावा अशी मागणी केली. यावेळी आमदारांनी देखील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, सबुरीनं घ्या, तुमच्या भावना वरिष्ठांकडे मांडल्या जातील असं आश्वासन दिले. त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असलं तरी दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक होत असल्यानं ठाण्यात भाजप शिवसेनेत कुस्ती रंगल्याचंही पाहायला मिळते. त्यामुळे येत्या काळात भाजपश्रेष्ठी आपल्या आक्रमक कार्यकर्त्यांची नाराजी कशा प्रकारे दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शहरात कुटुंब मेळावा पार पडलेला आहे, काय मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे? नाही, भारतीय जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे आणि कोपरी मंडळामधल्या
या प्रभागामधल्या कार्यकर्त्यांनी हा मेळावा आयोजित केला होता. आमचं काम आहे की या मेळाव्याच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या ऐकून घेणे आणि त्यांच्याशी त्याच्या संबंधामधला संवाद आणि त्यांना मार्गदर्शन करणे. सर, आज इच्छुकांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. मंडळाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी युती संदर्भात नकार दिलेला आहे, त्याबद्दल नाही, त्याच भावना जसं या ठिकाणी आहे तर त्या भावना व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे एका कुटुंबामध्ये, परंतु त्याला अनुषंगाने त्यांचं समाधान करणं हे देखील आमचं काम आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना साधक बाधक त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की शेवटी पक्ष नेतृत्वाचा जो आदेश आहे तो शिरसावंद मानून तुम्ही काम करायला पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता खरं तर ही आमची संपत्ती आहे, कार्यकर्ता हीच आमची संपत्ती आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना त्याचा भावनेचा देखील आदर करण्याकरता आम्ही त्यांच्याशी संवाद करणं हे देखील आमचं कर्तव्य आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना हे सांगितलं आहे. आणि ज्या ज्या पक्षाचे आदेश असतील त्याच्याप्रमाणे ते काम करण्यासाठी कटिबद्ध असतात. पायंदरपाडा येथील सर्वधर्मीय स्मशानभूमी हरवली आहे. 10 वर्षांपासून ही स्मशानभूमी बांधण्यासाठी ठाणे महापालिकेनं हालचाली सुरू केल्या, परंतु अद्याप त्याचं कामही सुरू झालं नाही. त्यामुळे घोडबंदर भागात राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना अंत्यसंस्कारासाठी दूरवर जावं लागत आहे. महापालिका प्रशासनानं या स्मशानभूमीची एक वीटही अद्याप रचली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठा असंतोष असून लवकरात लवकर त्याचं काम सुरू करावं, अन्यथा मोठं आंदोलन उभारू असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार राजन विचारे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले. संयुक्त स्मशानभूमी बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 2016 मध्ये पालिकेनं घेतला. त्यास राज्य सरकारनं देखील परवानगी दिली, परंतु अद्याप त्याचं बांधकाम झालं नाही. भाईंदरपाडा येथील 25,000 चौरस मीटर जागेवर ही सर्वधर्मीय स्मशानभूमी बांधण्यात येणार होती. त्याशिवाय या परिसरात बाग, बगीचा, पार्किंग अशा सुविधा देखील देण्यात येणार होत्या, परंतु या सर्व गोष्टी अद्याप कागदावरच आहेत. 2021 मध्ये बालाजी एंटरप्राइजेसनं TDRच्या बदल्यात ही स्मशानभूमी बांधण्याची तयारी दर्शवली होती. तशी परवानगी देखील ठाणे महापालिकेनं दिली होती. बालाजी एंटरप्राइजेसनं स्मशानभूमी विकसित करण्याऐवजी TDR ढापला. स्मशानभूमी बांधलीच नाही. ख्रिश्चन समाजाचे मेलविन फर्नांडिस यांनी मुंबई हायकोर्टात पालिकेच्या विरोधात याचिकाही दाखल केली. न्यायालयानं ठाणे महापालिकेला 3 आठवड्याच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करून सत्यस्थिती सांगावी असे आदेश 25 नोव्हेंबर रोजी दिले, परंतु आजतागायत हे प्रतिज्ञापत्रही सादर केलं नाही. ठाण्याच्या घोडबंदर भागात हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम, लिंगायत अशा विविध धर्मियांचे आणि समाजाचे लोक राहतात. तिथे मोठमोठे टॉवर्स उभारले जात आहेत. वीज, पाणी, रस्ते आणि वाहतूक या सुविधांबरोबरच स्मशानभूमी ही देखील महत्त्वाची गरज आहे. त्याकडेच महापालिका दुर्लक्ष करीत असेल तर नेमका विकास कोणासाठी करायचा, असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी उपस्थित केलाय. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक विषयक तसंच प्रचारासंबंधी विविध परवानग्या प्राप्त करणं सोयीचं व्हावं, याकरिता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना राबवण्यात येते, त्याच धर्तीवर महापालिकेतही एक खिडकी योजना तात्काळ कार्यान्वित करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांसह अनेक इच्छुक उमेदवारांची जोरात तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगानं आचारसंहिता लागू केल्यानंतर राजकीय पक्ष तसंच उमेदवार कामाला लागलेत. त्यानुसार पदयात्रा, वाहन व्यवस्था, जाहीर सभा, कोपरा सभा, प्रचार सभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर परवानगी आदी विविध परवानग्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सहज उपलब्ध होणं गरजेचं आहे.
अत्यंत तोकड्या वेळात अनेक गोष्टी जमवायच्या असतात, त्यामुळे उमेदवार अक्षरशः मेटाकुटीला येतात. विनाकारण सर्व प्रभाग समित्यांमध्ये फिरायला लावून त्यांना त्रास होईल अशी कृती करू नये. फारच कमी कालावधीसाठी ही व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परवानग्या बिनचूक आणि विहित कालावधीत घेण्याची कार्यवाही करण्यासाठी एक खिडकी योजना कक्ष सुरू करण्यात यावा, ज्यामुळे निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्र विहित कालावधीमध्ये एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था होऊ शकेल. प्रशासनानं इंग्रजकालीन कार्यपद्धतीचा त्याग करून उमेदवारांना सोयीचं होईल अशा पद्धतीचा अवलंब करावा, अशी अपेक्षा मनसेनं व्यक्त केली आहे. त्यानुसार महापालिकेनं एक खिडकी योजना राबवून महापालिका निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना सहकार्य करावं. ही फार काही अवघड गोष्ट नाही. प्रशासनाने आमच्या मागणीचा सकारात्मक दृष्टीनं विचार करून एक खिडकी योजना तात्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. आज आम्ही महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अनेक इच्छुक उमेदवारांना NOCs घेण्यासाठी विविध प्रभाग समितीमध्ये फिरावं लागतं. तो आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सर्वच प्रभाग समितीच्या NOCs एकाच जागी मिळाव्या, एक खिडकी योजनेची सुरुवात करावी. सो आज आम्ही त्यांना मागणी केली होती की एक खिडकी योजना ही सुरुवात ठाणे महानगरपालिकेत त्याची सुरुवात व्हावी. आयुक्तांनी तात्काळ त्या गोष्टीला मान्यता दिली आणि उद्यापासून ठाण्यातल्या जेवढ्या परवानग्या आहेत, जेवढ्या इच्छुक उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या आहेत, त्या एकाच जागी मिळतील, त्याची घोषणा ते आज संध्याकाळपर्यंत करतील.